आणि आता एक सावध करणारी बातमी, वेगळी बातमी आहे. कारण सोशल मीडिया सगळेच जण वापरतात, अगदी तुमची मुलं देखील वापरत असतील. सोशल मीडियावरील हीच अनोळखी मैत्री, प्रेमाचं जाळं आणि आरोपीचं ठाण्यातून थेट नागपुरात येणं. एवढंच नाही, हे सगळं फ्रेंडशिप डेच्या दिवशीच झालं आणि मैत्रीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं अंगावर काटा आला. तन्मय, खरंय, गुन्ह्याचा ठाणे ते नागपूर व्हाया इंस्टाग्राम हा पॅटर्न नेमका कसा घडला, पोलिसांनी पीडित तरुणीला कसं सोडवलं, पहा. सोशल मीडियावरची अनोळखी मैत्री किती धोकादायक ठरू शकते याचा मन हेलावून टाकणारा प्रकार नागपुरात उघडकीस आलाय. इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून नागपुरातल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रानंच डांबून ठेवून मारहाण करत, चाकूनं वार करत विकृत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी आकाश पाखरेला पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्या घटनेची सुरुवात झाली ती इंस्टाग्रामवर. पीडित मुलगी आणि आरोपी आकाश पाखरे उच्चभ्रू कुटुंबातले. मुलीचे वडील शासकीय यंत्रणेत वरिष्ठ पदावर कार्यरत. आकाश पाखरेशी या तरुणीची 4 वर्षांपूर्वी ऑनलाईन ओळख झाली. आकाश हा आकाश मेहरा या खोट्या नावानं इंस्टाग्रामवरून या तरुणीच्या संपर्कात आला. आकाश पाखरे ठाण्यातल्या सुप्रसिद्ध डॉक्टरचा मुलगा. महाराष्ट्रातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा आकाश पाखरे हा पुतण्या. आकाश या मुलीला भेटण्यासाठी वर्षभरात 2 वेळेला नागपूरला सुद्धा जाऊन आला. पुढे आरोपी आकाश पाखरेनं हळूहळू तरुणीच्या मोबाईलचे पेरेंटल कंट्रोल आपल्या हातात घेतले आणि तिच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं. 1 ऑगस्ट रोजी आकाश पाखरे नागपुरात दाखल झाला. आकाशनं दिघोरी परिसरात एका ॲपच्या माध्यमातून भाड्यानं रूम घेतली आणि तिथूनच या अमानुष कटाची सुरुवात झाली. रविवारची सकाळ, फ्रेंडशिप डेचा दिवस. सकाळी पीडित मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून घराबाहेर पडली. आरोपी आकाशनं तिला दिघोरी परिसरातल्या त्याच्या खोलीवर बोलावलं. तरुणीचे हातपाय बांधले, शरीरावर चाकूनं सपासप वार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आकाशनं तरुणीवर विकृत लैंगिक अत्याचार केले. जवळपास 20 तास या तरुणीवर आकाशनं अत्याचार केले. दरम्यान आपली मुलगी 20 तासानंतरही घरी न परतल्यानं या तरुणीच्या वडिलांनी हुडकेश्वर पोलीस स्थानक गाठलं. आरोपी आकाश पाखरे BBA वर्षाचा विद्यार्थी आहे आणि मूळचा ठाण्याचा रहिवासी आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. पोलिसांनी पीडितेच्या घरी लँडलाईनवर असलेल्या एका संशयास्पद फोनचा तपास केला. तिच्या इंस्टाग्राम चॅटचा तांत्रिक अभ्यास केला. सायबर टीमनं आरोपीचा ठाण्यातला पत्ता आणि त्याच्या आईचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. नागपूर पोलिसांनी ठाणे पोलिसांशी तातडीनं संपर्क साधत आईमार्फत आकाशला फोन लावला. फोन जोडला जाताच सायबर तज्ज्ञांनी नागपुरातील दिघोरी परिसरातील हॉटेलचं लोकेशन बरोबर शोधलं. पोलिसांना लोकेशन मिळाल्याचं कळताच आरोपी प्रचंड घाबरला. त्याच वेळेला त्यानं ऑनलाईन फूड डिलिव्हरी मागवली. पोलिसांनी पार्सल घेऊन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयची मदत घेतली आणि फ्लॅटचा नेमका दरवाजा गाठला. पोलिसांनी फ्लॅटचं दार तोडलं तेव्हा आकाशनं मुलीचे हात बेडच्या रेलिंगला बांधले होते. तरुणीच्या गळ्यावर थेट चाकू ठेवलेला होता. हुडकेश्वर पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या आरोपीला पकडण्यात यश आलं आणि मुलीची सुखरूप सुटका झाली. या 24 तासात आरोपीनं मुलीचा अमानुष छळ केला होता. तिच्या शरीरावर चाकूचे अनेक वार करण्यात आले. तसंच धातूचे खिळे असलेल्या लेदरच्या पट्ट्यानं तिला बेदम मारहाण करण्यात आली. तिच्यावर विकृत लैंगिक अत्याचार करत त्यानं चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेलही केलं होतं. पोलिसांना जर थोडा उशीर झाला असता तर आरोपीनं पीडितेची कदाचित हत्याही केली असती. सतत 2 दिवस हे अमानुष अत्याचार सातत्यानं सहन केल्यामुळे मुलगी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पुरती कोलमडून गेली. पीडित मुलगी आहे, 16 वर्षाची आहे आणि त्यांना एक मुलांना फूस लावून पहिला किडनॅपिंग केलेले आहे. तो किडनॅपिंगचा गुन्हा 3 तारखेला दाखल झाला होता आणि तो मुलगा ठाणे सिटीचा रहिवासी आहे. या प्रकरणातला आरोपी आकाश पाखरे हा पीडित मुलीला ठार मारणार होता आणि श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणेच तो तिचे तुकडे करणार होता असंही पोलीस तपासात उघड झालं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस वेळीच पोहोचल्यामुळे हा सगळा अनर्थ जो आहे तो टळला आहे.
या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का, किंवा घर भाड्याने देणारे किंवा इतर जे या गुन्ह्यामध्ये चाकू पोहोचवणारे जे लोक आहे त्यांचाही आता या संपूर्ण प्रकरणात तपास सुरू आहे। या संपूर्ण गुन्ह्यामध्ये या लोकांचा काय सहभाग आहे त्याचीही चौकशी सुरू आहे। या सगळ्या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी आकाश पाखरे विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी घटनास्थळीवरून इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय पुरावे, डीएनएचे नमुने आणि फिंगरप्रिंट्स जप्त केले आहेत। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ती खूप लहान आहे, त्याचे इनोसेन्सचा खूप वाईट प्रकाराचे वापर केलेला आहे। अँड सो आव्हान टू ऑल पेरेंट्स की आपल्या मुलीला जसे सोशल मीडियावर त्यांच्या ऍक्टिव्हिटीवर खूप बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे की कोण ब्रेन वॉशिंग करत आहे, ऑनलाईन बुलिंग, सायबर बुलिंग किंवा ऑनलाईन आयसोलेशन, सोशल आयसोलेशन करत होता तो असा आपल्याला समजून आला। या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केली आहेत। या प्रकरणात आरोपी आणि पीडित प्रेम प्रकरणातून एकत्र आले होते आणि मुलीने स्वतःच आपला हात कापून घेतल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय। माननीय न्यायाधीश श्री कुलकर्णी साहेब यांनी त्या मुलाचा बयान एकट्यात घेतला। सगळ्या वकिलांना बाहेर जायला सांगितलं, पोलिसांनी आणि वकिलांना। त्याच्यानंतर सगळी विचारपूस जज साहेबांनी स्वतः केली। त्या मुलाचं असं म्हणणं होतं की त्याच्याकडे जे काही पैसे होते ते पोलिसांनी घेऊन घेतले, त्याला मारलं आणि आईचा म्हणजे त्या मुलीचे वडील आहेत त्यांच्या म्हणजे म्हणण्यानुसार ते सगळी कारवाई माझ्या विरुद्ध करत आहे। मॅजिस्ट्रेट साहेबांनी त्या पोलीसवाल्यांना सांगितलं की आता असा याला मारायचं नाही आणि यांनी तक्रार दिली तर मी नक्कीच कारवाई करणार। तसा ऑर्डरमध्ये सुद्धा जज साहेबांनी आपल्या असा उल्लेख केलेला आहे। आकाशनं एखाद्या चित्रपट किंवा वेब सिरीजवरून प्रेरित होऊन हे कृत्य केलं की त्याची मानसिक स्थिती बिघडलेली आहे याचा पोलीस सखोल तपास करतायत। जवळपास 24 तास या पीडित मुलीला आरोपीनं अपहरण करून ठेवलं होतं। अत्याचार तिच्यावर करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणानंतर इंस्टाग्रामवरून, स्नॅपचॅटवरून या दोघांची मैत्री झाल्याचंही पुढे आलं आहे। पालकांनी आपल्या मुलांवरती नजर ठेवली पाहिजे। सोशल मीडियावर ते कोणाशी संपर्कात आहे, कुठले ॲप वापरतायत आणि सोशल मीडिया मेसेंजिंगच्या माध्यमातून अनोळखी लोकांशी संपर्कात आहे का यावरही लक्ष ठेवलं पाहिजे असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे या आरोपीनं असा प्रकार आणखी कोणासोबत जर केला असेल त्या संदर्भातील नागरिकांनी, पीडितांनी पुढे यावं असं आवाहनही नागपूर पोलिसांनी केलं आहे। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।